विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी दिनेश श्रीराव माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे. आज आपण इयत्ता 12वी इंग्लिश या विषयातील तिसरी कविता द इनकेप रॉक ही अभ्यासणार आहोत. तर ही इनकेप रॉक जी रॉबर्ट सौदी यांनी लिहिलेली आहे. रॉबर्ट सौदी यांनी लिहिलेली ही कविता. तर आपण विस्तृतपणे या कवितेचं मराठीमधून लाईन टू लाईन ट्रान्सलेशन बघणार आहोत. तर बघा, रॉबर्ट सौदी 1774 to 1843. रॉबर्ट सौदी यांचा जन्म 1774 व मृत्यू 1843 साली झाला. ही वॉज बॉर्न इन ब्रिस्टॉल, इंग्लंड. इंग्लंडमधील ब्रिस्टॉल या शहरामध्ये त्यांचा जन्म झाला होता. ही वॉज द सन ऑफ अ ड्रॅपर, एका कपड्याच्या व्यापाऱ्याचा हा मुलगा होता. एज्युकेटेड ॲट वेस्टमिनिस्टर स्कूल अँड बॅलिओल कॉलेज, ऑक्सफोर्ड. त्याचं शिक्षण, प्रायमरी शिक्षण त्याचं वेस्टमिनिस्टर स्कूलमध्ये झालं आणि कॉलेजमधील शिक्षण त्याने बॅलिओल कॉलेज, ऑक्सफोर्ड इथून पूर्ण केलं. ही वॉज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1813 to 1843. जवळपास 1813 ते 1843 या कालावधीमध्ये तो इंग्लंडचा राजकवी होता. राजकवी म्हणून त्याला बहुमान प्राप्त झालेला होता. सम ऑफ हिज शॉर्ट पोयम, काही त्याच्या अशा छोट्या कविता आहे ज्या कविता इथे उदाहरणार्थ दिलेल्या आहेत. द स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेनहिम, बिशॉप हॅट्टो, द इंचकेप रॉक. ह्या ज्या कविता आहे इट्सेट्रा आर व्हेरी पॉप्युलर विथ द स्कूल चिल्ड्रेन. शालेय विद्यार्थ्यांमध्ये, शालेय मुलांमध्ये ह्या कविता त्याच्या खूपच प्रसिद्धीस पावलेल्या होत्या. त्या मुलांमध्ये ह्या त्याच्या कविता खूप प्रसिद्ध होत्या. असा हा एक कवी. आता प्रस्तुत कविता द इंचकेप रॉक इज अ बॅलड. आता हे इंचकेप रॉक ही एक बॅलड आहे. बॅलड म्हणजेच पोवाडा. पोवाडा हे एकतर नाट्यमय पद्धतीनं किंवा अद्भुतता त्यामध्ये असतं आणि त्याचबरोबर विनोदी या कुठल्याही स्वरूपामध्ये हा लिहिलेला जाऊ शकतो. मुख्यत्वे ही एक शौर्यगाथा किंवा कुणाची तरी अधोगती ही दाखवणारी एक प्रकारची कवितेचा हा प्रकार असतो. इट्स द स्टोरी ऑफ द 14th century अटेम्प्ट बाय द ॲबोट ऑफ ॲबरब्रोथक. आता ही जवळपास 14व्या शतकामध्ये जो एक संत होता ॲबोट. ॲबोट म्हणजे ज्या ठिकाणी ख्रिस्ती धर्मातील नन्स किंवा त्या ठिकाणी धर्मप्रसारक राहतात ती जागा, त्यामधीलच एक व्यक्ती ॲबरब्रोथक. हा 1914 साली याने जो प्रयत्न केला होता त्या प्रयत्नांवर आधारित ही एक कविता आहे. टू इन्स्टॉल अ वॉर्निंग बेल ऑन इंचकेप. इंचकेप या दगडावरती, या खडकावरती त्याने एक वॉर्निंग बेल बसवली होती, ज्याला आपण सूचना घंटा असं म्हणतो. सूचक घंटा त्याने बसवली होती, ज्या घंटेवर आधारितच, त्याच्या या कार्यावर आधारितच ही कविता लिहिल्या गेलेली आहे. आता इंचकेप रॉक काय आहे? अ नोटोरस शॉर, एका म्हणजे रेतीपासूनच बनलेला एक समुद्राच्या मध्ये असणारा एक खूप मोठा दगड. रिप अबाउट 11 miles 18 kilometers ऑफ द ईस्ट कोस्ट ऑफ अँगस, स्कॉटलँड, नियर दंडी अँड पिपे. म्हणजे स्कॉटलँडमध्ये एका समुद्रकिनाऱ्यावर, अँगसच्या समुद्रकिनाऱ्याच्या अगदी जवळ असणारा, जवळपास 18 किलोमीटर पसरलेला हा असा एक दगड होता की जो थोडा पाण्याखाली डुबून जायचा आणि काही ज्यावेळेस ओहोटी यायची त्यावेळेस तो उघडा असायचा आणि ज्यावेळेस भरती यायची त्यावेळेस मात्र पाण्याखाली तो झाकून जायचा. असा हा दगड हा स्कॉटलँडमधील अँगस या समुद्रकिनारी होता. ऑक्युपाईड बाय द बेल रॉक लाईट हाऊस. मग त्या ठिकाणी या ॲबरब्रोथकनं एक वॉर्निंग बेल उभारली होती. ज्या वॉर्निंग बेलमुळे जवळपास 18 किलोमीटर परिसरामध्ये तो पसरलेला दगड येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला ती त्या ठिकाणी सूचना दिल्या जायची की या ठिकाणी इंचकेप रॉक आहे. त्यासाठी हा एक प्रकारचं लाईट हाऊस त्याने उभारलेलं होतं. सौदी वॉज इन्स्पायर्ड बाय द लेजेंडरी स्टोरी ऑफ अ पायरेट हू रिमूव्ड द बेल ऑन इंचकेप रॉक प्लेस बाय द ॲबोट ऑफ ॲबरब्रोथक. मग
हा एक समुद्र लुटारू, ज्याला त्या बेलपासून काहीतरी एक प्रकारची जळण निर्माण झाली आणि त्याच भावनेतून, एका द्वेषाच्या भावनेतून या ॲबोट ऑफ ॲबरब्रोथक याने उभारलेली ती घंटा त्याने नष्ट केली, तिथून ती हलवली. आणि काय झालं त्यानंतर मग, द पोयम गिव्स अस अ मेसेज दॅट दोज हू डू रॉंग थिंग विल मीट विथ ड्यू पनिशमेंट. मग ही कविता आपल्याला एक प्रकारचा संदेश देते की जर आपण कोणाही सोबत जर वाईट प्रकारची वागणूक केली तर निश्चितच आपल्याला त्याची शिक्षा भोगावी लागतं. जे आपण कृत्य करतो त्या कृत्यावरच आधारित आपलं जीवन असतं आणि त्यानुसारच आपल्याला शिक्षा मिळत असते. हाच संदेश या कवितेच्या माध्यमातून आपल्याला कवीने दिलेला आहे. द इंचकेप रॉक. आता आपण मूळ कविता अभ्यासू. नो स्टिअर इन द एअर, नो स्टिअर इन द सी. समुद्रामध्ये किंवा हवेमध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल नव्हती. समुद्र आणि हवा एकदम शांत असे होते. द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. त्या समुद्रा किनाऱ्यावर त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या जहाजाला जितकं शांत राहता येत होतं तितकं शांत ते होतं. त्याचं कारण होतं, हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन. कारण त्या जहाजावरती बसवलेले ते शीट त्याला कुठल्याही प्रकारची हालचाल मिळत नव्हती. हवेचा कुठलाही झोत त्या ठिकाणी येत नव्हता. हर किल वॉज स्टेडी इन द ओशियन. किल म्हणजे अशी एक लाकडी चौकट, ज्या लाकडी चौकटवर या जहाजाची उभारणी केलेली असते. ती लाकडी चौकटसुद्धा एकदम शांत अशी त्या समुद्रामध्ये उभी होती. विदाऊट आयदर साईन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक. या ठिकाणी हवा नव्हती, कुठल्याही लाटा नव्हत्या. त्यामुळं ज्या समुद्राच्या लाटा होत्या त्या लाटाचा कुठेही आवाज येत नव्हता. सर्व शांत होतं. द व्हेव्ज फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल. दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप पेल. मग या ठिकाणी असणाऱ्या ज्या लाटा होत्या, समुद्राच्या लाटा होत्या इंचकेप रॉकवरील, त्या लाटा अजूनपर्यंत इतक्या उंचसुद्धा गेलेल्या नव्हत्या की ते त्या इंचकेप बेलपर्यंत पोचवेल आणि तिथे पोचून त्या बेलला एक मुवमेंट देईल, त्या बेलला हालचाल निर्माण करून ती बेल वाजेल. इतकीसुद्धा हवा त्या ठिकाणी नव्हती. द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक. ॲबॉट म्हणजे ज्या ठिकाणी धर्माचा प्रसार करणारे, त्याचबरोबर नन ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचे ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक. त्या ठिकाणचे ॲबरब्रोथक यांनी हॅड प्लेस दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक. ॲबरब्रोथक यांनी त्या दगडावरती ही बेल बसवलेली होती. ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वॅम अँड ओव्हर द वेव्ज इट वॉर्निंग रन. आणि ही एक फ्लोटिंग होती, एक तरंगती अशी एक बेल होती, जी बेल हवेच्या ज्योताने आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे समुद्राच्या लाटा वाढायच्या, ज्या प्रकारे भरतीचा जो ओघ असायचा तो जास्त असायचा, अशा वेळेस ती बेल त्या हवेने आणि लाटांनी आपला आवाज निर्माण करायची. अशा प्रकारे ही बेल बरोबर त्या इंचकेप रॉकवरती या ॲबरब्रोथक या संताने बसवलेली. वेन द रॉक वॉज हाईड बाय द सर्च स्वेल द मारिनर्स हर्ड द वॉर्निंग बेल. जेव्हा समुद्रातील भरतीच्या पाण्याने तो दगड पूर्णतः झाकल्या जायचा तेव्हा खलाशी लोकांना ती वॉर्निंग बेलचा आवाज ऐकायला यायचा, तेव्हा ते ऐकू शकत होते. अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक अँड ब्लेस्ड द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक. आणि तेव्हा त्यांना माहिती पडायचं की या ठिकाणी तो धोकादायक दगड आहे आणि आज आपले प्राण वाचले.
प्राण वाचले, आपलं जहाज वाचलं हे बघून ते ॲबरब्रोथकला आपला आशीर्वाद देऊन पुढे निघून जायचे. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे, ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. आणि त्या दिवशी सूर्य एकदम तेजस्वी दिसत होता, सर्वदूर पसरलेला होता. त्या ठिकाणी असणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू ही आनंदमय दिसत होती. द सी बर्ड स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड राऊंड अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड. त्या ठिकाणी असणारे समुद्र पक्षी जोरजोरात ओरडत होते आणि त्या ठिकाणी भोवती इकडे तिकडे गोल राऊंडमध्ये गिरक्या घालत होते. त्यांच्या आवाजामधून ते किती आनंदी आहेत हे स्पष्टपणे जाणवत होते. द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन अ डार्क स्पेक ऑन द ओशियन ग्रीन. त्या सर्व दूर पसरलेल्या अशा त्या हिरव्यागार समुद्रामध्ये कुठेतरी एक खूप दूरवर एक छोटासा काळसर ठिपका त्या इंचबेलच्या माध्यमातून दिसत होता. ती इंचबेल म्हणजे दुरून एक छोटासा काळा ठिपका असा दिसत होता. सर राल्फ द रोवर वॉक्ड हिज डेक अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. आणि सर राल्फ द रोवर हा एक समुद्रचाचा, ज्याला आपण म्हणतो लुटारू, हा एक समुद्र लुटारू होता, जो आपल्या जहाजाच्या डेकवर म्हणजे वरच्या माळ्यावर तो फिरत होता. आणि फिरत असताना अचानक त्याचं लक्ष बरोबर त्या काळसर दिसणाऱ्या त्या ठिपक्याकडे स्थिरावलं. त्याची नजर तिथे स्थिर झाली आणि ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. जसं वसंत ऋतूमध्ये एक नवजीवन यावं त्याच पद्धतीनं याच्या मनामध्ये खूप जोराचा आनंद झाला. इट मेड हिम व्हिसल, इट मेड हिम सिंग. आणि हेच कारण होतं, जसा त्याने तो छोटासा ठिपका बघितला आणि जशी त्याला जाणीव झाली की हीच ते इंचकेप बेल आहे, तेव्हा त्याच्या मनामध्ये एकदम आनंद मावेनासा झाला. आणि त्याच आनंदाच्या भरामध्ये तो शिट्टी वाजवायला लागला, गायला लागला. हिज हार्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस बट द रोवर्स मर्थ वॉज विकेडनेस. त्याचं हृदय पूर्णतः आल्हाददायक होऊन गेलं होतं, परंतु त्याला जो आनंद झाला होता तो आनंद कुठल्या चांगल्या कामासाठी नव्हे, तर एका दुष्ट प्रवृत्ती त्याच्या मनामध्ये जागी झाली होती. आणि त्याचं ते हास्य म्हणजे एक प्रकारचं विकेडनेस होतं, एक प्रकारचं दुष्टपणाचा कळस होता. तर दुष्टपणा त्याच्या मनामध्ये आले आणि तो हसायला लागला. हिज आय वॉज ऑन द इनकेप फ्लोट. आणि त्याचे बरोबर लक्ष, त्याचे डोळे बरोबर त्या इंचकेप रॉकवर तरंगणाऱ्या त्या घंटीकडे गेलं आहे. कोथ ही, माय मेन पुट आउट द बोट अँड रो मी टू द इंचकेप रॉक अँड आय विल प्लक द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक. आणि त्याचबरोबर कोत म्हणजेच आपल्या माणसांना सांगणे, सेड. कोत म्हणजे सेड. मग लगेच त्याने आपल्या माणसांना सांगितलं की मला त्या इंचकेप रॉककडे घेऊन चला. आणि आता मात्र काय आहे, तो इंचकेप रॉक, ज्या इंचकेप रॉकमुळे ॲबरब्रोथकला प्रत्येक वेळेस लोक आशीर्वाद देतात आणि त्याच्यामुळं मला पीडा होतं. आज मला माझ्या पीडांचा नाश करायचा आहे, आज माझी पीडा दूर काढायची आहे. अशा पद्धतीचा तो आपल्या लोकांशी बोलला. द बोट इज लोअर्ड, द बोटमॅन रो अँड टू द इंचकेप रॉक दे गो. आणि लगेचच त्या नाविकाने आपली बोट संत केली, हळुवार केली आणि इंचकेप रॉकच्या दिशेनं ते गेले. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. आणि लगेच तो त्या ठिकाणी झुकला आणि झुकून लगेचच त्याने ती बेल तिथून कट केल्यानंतर काय झालं, डाऊन संक द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड, द बबल्स रोज द बस्ट अराउंड. जशी त्याने ती बेल कापल्यानंतर
कापल्याबरोबर ती बेल डायरेक्ट समुद्राच्या पाण्यामध्ये गळगळत गळगळत आवाज करत बुडापर्यंत गेली. बुडापर्यंत ती जात असताना त्याच्या आजूबाजूला खूप सारे बबल्स निर्माण झाले आणि ते बबल्स वरती येऊन फुटायला लागले. कोच सर राल्फ, द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक वोंट ब्लेस द ॲबट ऑफ ॲबरब्रोथक. आणि आता सर राल्फ म्हणायला लागला, आपल्या लोकांना सांगायला लागला की आता या ठिकाणावरून जो कोणी इथून जाईल तो आता कधीच या ॲबरब्रोथकला आशीर्वाद देणार नाही, कारण आता त्याला घंटीचा आवाज ऐकायला येणार नाही आणि परिणामतः त्याचं जहाज कधीही केव्हाही या इंचकेप रॉकला धडकू शकते. असा दुष्ट विचार या सर राल्फ द रोअर यांनी केला. सर राल्फ द रोअर सेल्ड अवे. ही स्कोअर्ड द सीज फॉर मेनी अ डेज. स्कोअर्ड म्हणजेच जहाजे लुटण्यासाठी मुक्त विहार करणे किंवा मुक्त फिरणे. आता त्या ठिकाणी त्याने ती बेल कट केल्यानंतर सर राल्फ द रोअर हा समुद्रामध्ये जहाजं लुटण्यासाठी मुक्तपणे फिरायला लागला. अँड नाऊ ग्रोन रिच विथ प्लंडर स्टोअर ही स्टिअर हिज कोर्स फॉर स्कॉटलँड शोअर. आता प्लंडर स्टोअर, प्लंडर म्हणजे धन लुटलेले धन जमा करणे, प्लंडर स्टोअर म्हणजे. आणि स्टिअर मीन्स योग्य मार्गाने जाणे. त्याचा जो मार्ग होता तो मार्ग एकदम योग्य, राईट डायरेक्शन. आता त्याने खूप सारी समुद्रामध्ये लूटमार केली आणि लूटमार करून खूप सारी धनसंपत्ती त्याने जमा केलेली होती. खूप सारी धनसंपत्ती जमा केल्यानंतर तो आता स्कॉटलँडच्या दिशेने, स्कॉटलँडचा जो समुद्र किनारा होता त्या दिशेने तो एकदम परफेक्ट वेने निघाला होता. तंतोतंत रस्त्याने, जो रस्ता त्याकडे जात होता त्याच रस्त्याने तो निघाला होता. सो थिक अ हेज ओर स्प्रेड्स द स्काय, दे कॅन नॉट सी द सन ऑन हाय. हेज म्हणजे धुकं, पातळ असं धुकं, थिन मिस्ट ज्याला आपण म्हणतो. स्प्रेड, आणि अचानकच त्या ठिकाणी सर्वकडे अस्पष्ट असा देखावा निर्माण झाला. सर्वत्र जिकडे तिकडे धुकं पसरल्या गेलं आणि संपूर्ण त्या धुक्याने आकाश वेढून घेतलं. सूर्य पण, डोक्यावर असणारा सूर्यसुद्धा दिसू शकत नव्हता. इतकं जोरदार त्या ठिकाणी ते धुकं आलेलं होतं. द वाइंड हॅथ ब्लोन अ गल ऑल डे, ॲट इव्हनिंग इट हॅथ डाईड अवे. आणि त्या ठिकाणी हवेचा जोर इतका जोराचा वाढलेला होता. गल म्हणजे ज्याला आपण म्हणतो वादळ किंवा जोरदार हवा सुटणे. मग या ठिकाणी समुद्रामध्ये खूप जोरजोराची हवा सुटलेली होती आणि संध्याकाळी मात्र ती हवा पण शांत झाली, एकदम शांत हवा झाली. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड, सो डार्क इट इज दे सी नो लँड. आता डेकवर रोवर फिरत होता आणि डेकवर रोवर फिरत असताना त्याने बघितलं की सर्वत्र अंधार पसरलेला होता. सायंकाळची वेळ झालेली होती, हवा थांबली होती. जेवढं काही वादळ आलं होतं ते वादळ आता शांत झालेलं होतं. शांत झालेलं असताना हे कुठेतरी भरकटले होते आणि आता मात्र त्या रोवरला कुठेही जमिनीचा थोडासा भागसुद्धा दिसत नव्हता. कोच सर राल्फ, इट विल बी लायटर सून, फॉर देअर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. आता लगेच मग आपल्या लोकांना, आपल्या जहाजावर जे लोक होते त्या लोकांना दिलासा देण्यासाठी म्हणून सर राल्फ म्हणाला की आता लवकरच चंद्र उगवेल आणि चंद्र उगवला की चंद्राचा प्रकाश सर्वत्र पसरवला जाईल आणि नंतर मात्र आपण सर्व काही बघू शकू. कास्ट हिअर सेड वन, द ब्रेकर्स रोवर, फॉर मिथिंग्स
वी शूड बी नियर द शोअर. इथे मला काहीही ऐकायला येत नाही, त्यामधील एक व्यक्ती बोलला. द ब्रेकर्स रोवर. तुम्हाला काहीतरी ऐकायला येतं का? कुठेतरी ब्रेकर्स रोवर म्हणजेच ज्यावेळेस समुद्राच्या किनाऱ्यावरती वर लाटा येतात त्यावेळेस त्या लाटा जोरजोरात आवाज करतात. तर मग एकाने विचारलं, तुम्हाला कुठंतरी समुद्रा किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांचा आवाज येतोय का? असं त्याने विचारलं. परंतु मला असं वाटतं की आपण कुठल्या तरी किनाऱ्याजवळ असायला पाहिजे. माझ्या मते तरी आपण कुठल्या तरी किनाऱ्याजवळ असायला पाहिजे. नाऊ व्हेअर वी आर आय कॅनॉट टेल, बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. आपण आता सध्या कुठे आहोत हे मला सांगता येणार नाही. मी सांगू शकणार नाही की आपण आता कुठे आहोत, पण मनातल्या मनात तो विचार करता की कदाचित मला जर आज इंचकेप बेल ऐकायला आली असती तर. नक्कीच मला जर समजा आज ती इंचकेप बेल असती तर निश्चितच आपण नेमकं कुठे आहोत हे आपल्याला कळू शकलं असतं. दे हिअर नो साऊंड द स्वेल इज स्ट्रॉंग. दे हिअर नो साऊंड द स्वेल इज स्ट्रॉंग दो द वाइंड हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग. आता मात्र काय झालं? आता कुठलाही आवाज त्यांना ऐकायला येत नव्हता, परंतु समुद्राची भरती मात्र खूप जोरात सुरू होती. समुद्राची भरती जोरात होती तरीही त्यांना कुठल्याही किनाऱ्याचा कशाही प्रकारचा आवाज ऐकायला येत नव्हता. आणि आता हवाही मात्र शांत वाहत होती. हवाही एकदम शांत वाहत होती. टिल द व्हेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग शॉक. ओ क्राइस्ट, इट इज द इंचकेप रॉक. आणि अचानक काय झालं? अचानक त्या जहाजाचा खालचा भाग कुठल्या तरी एका दगडाला आदळला आणि यांना जोराचा धक्का बसला. जोराचा धक्का बसला तेव्हाच त्यातील एक ओरडला, ओ क्राइस्ट, हा तर इंचकेप रॉक आहे. म्हणजेच यांचं जहाज त्या इंचकेप रॉकवरती आदळलं होतं. ज्या इंचकेप रॉकवरची बेल सर राल्फने कापून टाकली होती, आता मात्र त्याच दगडावर यांचं जहाज आदळलं गेलं होतं. सर राल्फ द रोवर टोवर हिज हेअर, ही कस्ट हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर. आता सर राल्फ पूर्णतः निराश झाला होता, कारण त्याच्याजवळ आता कुठलाही पर्याय नव्हता. म्हणून तो स्वतःचे केस ओढायला लागला, स्वतःला शिव्याशाप द्यायला लागला. आता तो खूप दुःखात होता, खूप निराशेत होता. द वेव रश इन एव्हरी साईड, द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाईड. आता ते जहाज इंचकेप रॉकच्या दगडावरती आदळलं असल्याकारणाने त्या जहाजाला जागोजागी छिद्र पडले होते आणि चारही बाजूनं ज्या समुद्राच्या लाटा होत्या, समुद्राचं पाणी होतं ते त्या जहाजामध्ये शिरत होतं. जसजसं पाणी त्या जहाजामध्ये शिरत होतं तसतसं ते जहाज डुबायला सुरुवात झालं होतं. बट इवन इन हिज डाईंग फिअर वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोवर हिअर. आता एवढं निश्चित झालं होतं की आपलं जहाज डुबणार आणि जहाज डुबणार म्हटल्यानंतर आपणही जहाजासोबत डुबणार, म्हणजेच आता आपण मरणार हे तर निश्चित होतं. परंतु हे निश्चित असतानासुद्धा रोवरच्या कानामध्ये आता एक वेगळाच आवाज यायला सुरुवात झाला. तो आवाज भयंकर होता. भयंकर असा आवाज रोवरला ऐकायला यायला लागला. अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. आता मात्र काय झालं? नेल म्हणजे मृत्यूनाद, त्याला म्हणतो मृत्यूची घंटानाद. तर जे रोवरला ऐकायला येत होतं ते म्हणजे दुसरं तिसरं काही नसून इंचकेप बेल ऐकायला येत होती, कारण त्यानं ते केलेलं कृत्य होतं आणि आज त्याच्या ते समोर आलेलं होतं. आज मात्र काय झालं? त्या बेलच्या रूपात आज दैत्य त्याच्या समोर येऊन उभा राहिला होता. मृत्यू, डेव्हिल म्हणजे या ठिकाणी मृत्यू. आज मृत्यू त्याच्यासमोर येऊन उभा राहिला होता आणि तो त्या मृत्यूमुळेच त्याला आज इंचकेप बेल ऐकायला येत होती. आणि त्याच्या मनात वाटत होतं की जर मी ती इंचकेप बेल तोडली नसती, कापली नसती,
तर कदाचित आज माझे प्राण वाचले असते. म्हणजेच या कवितेमध्ये आपल्याला कवीने या ठिकाणी स्पष्ट एक मॅसेज दिलेला आहे की जो जसं करतो तो तसंच भरतो. म्हणजेच काय आहे की आपण जर त्यावेळेस त्याने ती इन्स्केप बेल कापली नसती, तोडली नसती, तर कदाचित आज त्याचे प्राण वाचले असते. म्हणजेच त्याच्याच भूतकाळामध्ये केल्या गेलेल्या कृत्यामुळे आज मृत्यू त्याच्यावर ओढवला गेला होता. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. तरीही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.